नमस्कार। एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। बातमी आहे पावसाबद्दलची। राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो कोसळू शकतो असं सांगण्यात आलंय। वाऱ्यांचा वेग ताशी 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला। आता क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हवामान खात्याच्या वतीने अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि पावसाचा जोरदार तडाखा जो आहे तो बसू शकतो असं देखील कळत आहे। सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो येऊ शकतो असं देखील हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले। तसा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा जो आहे तो बसू शकतो। सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे। पुढे पाहूयात। एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसावं लागतंय। या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही, केवळ आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी निराशा येते आणि त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे कायम आहे। नैराश्यातून कर्मचारी आत्महत्या करतायत। या आत्महत्या रोखण्यासाठी या कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्याची मागणी वारंवार करण्यात येते। एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। यानंतर बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता आणि घरभत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं। त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र आज पगार बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने दिलेत। त्यानंतर अजूनही काही ठिकाणी आंदोलन सुरूच आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला। सध्या राज्यव्यापी एसटी कर्मचारी वेतनवाढ आणि शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करतायत। गोंदियातील तिरोडा बस स्थानकात जर आपण पाहिलं, आंदोलन करणाऱ्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली। कर्मचाऱ्यांना त्यांनी शासनासमोर पगारवाढीची मागणी करणार असल्याचं आश्वासन देऊ केलं। एसटी महामंडळामध्ये जी ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, त्यांचे पगार मिनिमम वेजेसपेक्षाही कमी आहे। हा एक प्रकारचा या कामगारावर अन्याय आहे। काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की यांचा जो विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे तो योग्य आहे। अनेक महामंडळ राज्यामध्ये आहेत, त्या महामंडळाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये विलीनीकरण करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे एस टी महामंडळामध्ये इथल्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरण करावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं सरकारकडे होईल। दुसरं, जी पगार आहेत ती पगार एकदम कमी आहे आणि या पगारामध्येही वाढ करून दिली गेली पाहिजे। उस्मानाबादमध्ये एक एसटी कर्मचारी फास घेण्यासाठी चक्क झाडावर चढला होता। एसटी महामंडळाच्या सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात हा कर्मचारी सहभागी झाला। मात्र त्या कर्मचाऱ्याला वेळीच झाडावरून खाली उतरवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। उस्मानाबादच्या कळंब डेपोतली ही घटना आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम बंद आंदोलन केलं। मात्र पालघर विभागात सर्व आगारात सेवा सुरू आहेत। असं असताना महाराष्ट्र बंदच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या आपण आगार बंद करू असा व्हॉट्सअप मेसेज केला होता आणि या एका मेसेजमुळे वरिष्ठांनी सेवा समाप्त करण्याची धमकी दिल्यानं कर्मचारी संतापलेत। त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। दिवाळीच्या ऐन सणामध्ये अनेक कर्मचारी संपावर गेलेले आहे। मात्र पालघर जिल्ह्यात डेपो जे आहे सुरू ठेवण्यात आलेले आहे, कारण त्यालाही तसंच आहे। या प्रशासनाकडून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जाते। माझ्यासोबत एक चालक आहेत, त्यांच्यासोबत काय झालंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया।
सर सांगा, काय सांगाल? सर, गुरुवारी अख्खा महाराष्ट्र पेटला होता साहेब, तरी आमचा सफाळे आगार दुपारपर्यंत चालू होता साहेब. आणि त्या दिवशी मी ड्युटी सुद्धा केलेली साहेब, फार नाईलाजाने केली साहेब. मग साहेब शुक्रवारी म्हणजे आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे साहेब, एक सफाळे म्हणजे आगारापुरता मर्यादित. मग त्याच्यावर सगळे लोक चॅटिंग करत होते, कमेंट करत होते. मी एक छोटीशी फक्त चॅटिंग केली साहेब की उद्या सकाळी आपण 4 वाजता सगळे डेपोत हजर राहू आणि डेपो आपण बंद ठेवू बा म्हणून. तर मला 25-30 लोकांनी कमेंट पण केली साहेब. त्यानंतर मग फार दुसऱ्या लोकांनी नको ती कमेंट केलेली, नको ती की बुवा अशी लाज वाटायला पाहिजे किंवा बांगड्या भरायला पाहिजे किंवा यांचे XYZ असे तसे म्हणून भरपूर कमेंट केलेली घाण. तर साहेब मला साहेब मग शुक्रवारी तर कोणी आलंच नाही, डेपो सुरळीतपणे चालूच केला. कारण की ते म्हणले बुवा कारवाई होईल असं तसं म्हणून. मग माझा ऑफ होता साहेब, मग मी झोपलो 7:30-8:45 सकाळी उठलो तर साहेब मग मला ड्युटीच लावली नाही साहेब शनिवारची. मी बोललो साहेबांना भेटायला, आमचे हेमंत जाधव साहेब म्हणून DM साहेब आणि आमचे AT आहेत सनी जोशी साहेब म्हणून. मग ते म्हणले तू DC साहेबांना भेटायला जा. म्हटलं साहेब माझा गुन्हा काय की तू व्हॉट्सअपवर चॅटिंग केली असं तसं म्हणून. म्हटलं साहेब अख्ख्या गावाने केली, म्हटलं अख्ख्या सपाड्या आगाराने केली. मला म्हणले की बुवा तू मला प्रश्न नको विचारू, तू DC साहेबांना जाऊन भेट. साहेब मी शनिवारी DC साहेबांना भेटायला गेलो तर DC साहेब नव्हते साहेब, काही कारणास्तव ते कुठं बाहेर दौऱ्यावर गेले ते डेपोना भेट द्यायला. तिथे गेल्यानंतर मला आमचे DTO साहेब भेटले साहेब, माननीय आशिष चौधरी साहेब. ते म्हणले भाऊ तुमची आता सेवा समाप्ती होऊ शकते बुवा, कारण की आमच्याकडे तेवढं GR आलेलं आहे बुवा. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.